यंदाच्या वर्षी उन्हाळा प्रचंड आहे, पाऊस पण कमी झालेला आहे, शेतकरी खूप अडचणीमध्ये. आपण मागे पाहतोय कांद्याच्या लागवडी यंदाच्या वर्षी भरमसाठ आहेत, परंतु बाजारभाव नसल्यामुळं आपण इकडे पाहतोय लोक कांद्याच्या बराखी बनवत आहेत. जर बाजारभाव योग्य मिळाला नाही तर हा कांदा साठवून ठेवावा लागेल अशी शेतकऱ्यांची विचित्र अवस्था आहे. म्हणजे निसर्ग साथ देत नाही, शासनाकडनं हमी बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्याची अवस्था प्रचंड अडचणीची झाली आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सध्या शेतकऱ्यांच्या काय काय अडचणी आहेत, काय काय व्हायला हवं. भाऊ काय सांगाल, सध्या कांद्याला बाजारभाव नाही, शेतामध्ये कुठल्याच पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही, काय व्हायला हवं, काय सांगाल? थोडंसं सरकारचं निर्यातीचं धोरण बदली व्हायला पाहिजे. आणि आता निसर्गाच्या पुढे तर शेतकरी निसर्ग तर काय कोणाच्या हातात नाही, निसर्गाच्या पुढे तर शेतकरी काहीच करू शकत नाही. पण तरी शेतकरी प्रयत्न करतोय, पिकवण्याची क्षमता आहे शेतकऱ्यामध्ये, तो पिकवणार. लई साईज झाली तर मिडियम येईन पण येईन. गेले 4-5 वर्ष कांद्याला म्हणावा असा बाजारभाव मिळत नाही, तरी शेतकरी कांद्याच्या पिकाकडे जातो. म्हणजे आज एक कसं असतं, मेंढर असतं, एक मेंढर सुटलं का त्याच्या मागे सगळेच मेंढर जातात. मग कांद्याची जी लागवड आहे असं समप्रमाणात का होत नाही? शेतकरी पिकांचं नियोजन करत नाही का? कृषी विभाग सहकार्य करत नाही का? चुकतं कुठे? नाही, सहकार्य तर आहेच सर्वांचं, म्हणजे नगदी पीक म्हणून कांद्याकडे वळलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कांद्याची लागवड झाली तर बाजारभाव पडणं साहजिक आहे. निर्यात धोरण नाही हो भाजप सरकारचं. म्हणजे भाजपचं धोरण चुकतं असं म्हणायचं. त्याला शरद पवारच पाहिजे कृषी मंत्री. तर काँग्रेस नको का? काँग्रेसच चालेल. ते राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, आता नवीन पंच पक्ष, महायुती सरकार पाहिजे. महायुती सरकार, महाविकास आघाडी. तुम्हाला काय राजकारणाची आवड दिसते जास्त? नाही, आवड नाही राजकारण. तुम्ही आता विषय थोडासा काढलाच आहे, तुम्ही आता विषय काढलाच आहे. तर लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं 15 वर्ष आपण काम पाहिलेलं आहे. विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं पण आपण काम पाहतोय. दोघांपैकी कोणाचं काम उजवं? अमोल कोल्हेंचं. अरे अमोल कोल्हे तर इलेक्शन नंतर अनेक वर्ष दिसत नव्हते लोकांना. नाही, आहे ना, मतदारसंघात आहेत ती. जुन्नर तालुक्यात आत्ताच्या याच्यात आलीत ती. निवडणूक लागली म्हणून आले नाही. आपण 7 तालुके आहेत ना, त्यांना पण आपण साहेब खासदारांची कामं वेगळी. थांबा, मी तुमच्याकडे येतो. मला तर अगोदर यांच्याशी बोलू द्या. प्रश्न असा आहे, अमोल कोल्हे तालुक्यातले, त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असणं काय वावगं नाही. तुम्हाला अभिमान आहे, मलाही अभिमान आहे. पण त्यांच्यावर टीका होते की निवडून आल्यानंतर मतदारसंघात फिरकले नाही. साहेब, राजकारणात टीका तर मेन आहे ना. राजकारणामध्ये तुमची टीका झाली तरच मतदार फिरतो ना, तसं कसं फिर? शिवाजीराव आढळराव यांचं काम कसं आहे ते 15 वर्ष खासदार. आता मग शिवाजीराव आढळराव पाटलांना आम्ही 3 वेळा मतदान केले. ते एकदाच आमच्या गावात आलते आणि आम्हाला आश्वासन दिलं होतं, परत आलेच नाही. काय आश्वासन दिलं होतं? रस्त्याचं. रस्ता झालाय? नाही, हा शरददादांनी केल्याच्या टर्मला झालेला आहे. शरददादा आहे. आता आपण जरा नाही झाला. विधानसभेकडे वळू. तुम्ही लोकसभेचं तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं की बाबा कोल्हे पुन्हा निवडून येतील किंवा त्यांचं काम चांगलंय. आता विधानसभेचं चित्र आपण पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. तुमच्या इथले विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा पंजा कुठं दिसत नाही. काय सध्या राजकारणात चाललंय? काय पंजा आहे तालुक्यात? तालुक्यात पंजा आहे, कुठं दिसत नाही. आहे ना, आमचे चेअरमन आहे तोपर्यंत पंजा आहे. ते सध्या चेअरमन आणि शरद पवारांचे संबंध जरा जास्त जवळकीचे दिसत आहेत. शेरकरांच्या मनात काय माहित नाही. 2024ला विधानसभेला ते उभे राहू शकतात का? शरद पवारांची साथ घेऊ शकतात का? काय वाटतं तुम्हाला? ते तर काय सांगता येणार नाही, पण महाविकास आघाडी म्हणून ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये. महाविकास आघाडी शरद पवार आणि शेरकरांची जवळीक वाढत चालली. फक्त त्या लेवलला माहिती त्यांना हो साहेब, आपल्याला काय सांगता येणार ते. शरद पवारांनी जर सत्यशील शेरकरांना उमेदवारीची संधी दिली तर शेरकर निवडून येतील का? येणार ना. 100%. ऊसाला बाजारभाव मिळतो का? मिळतो ना. ऊस वेळेवर तुटतो का? तुटतो. जे शेरकर पवार साहेबांनी जर उमेदवारी दिली तर निवडून येतील असं तुमचा हमखास मत? 101% निवडून येतील. विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे, बहुधा आशाताई बुचके, बहुधा सत्यशील शेरकर, असा चौरंगी सामना झाला तर काय पाहायला मिळेल? चौरंगी सामना आता काय ते आता डिक्लेअर झाल्याशिवाय. चौरंगी सामना समजा झाला तर तालुक्याचं पुन्हा आमदार कोण होईल? सत्यशील शेरकर. विद्यमान आमदार
चान्स कमी. कशामुळं? चौरंगी लढतीमुळं. अच्छा, चौरंगीमुळे. समजा महायुतीचे उमेदवार अतुल शेठ असू शकतात. राज्यामध्ये आता महायुती आहे, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप, ती उमेदवारी त्यांना असू शकते. आशाताई बुचके पुढे काय राजकारण होईल माहित नाही. शरददादा सोनवणे म्हणतात मी पुन्हा निवडणूक लढवणार आहे. जर तिरंगी सामना झाला तर काय पाहायला मिळेल? म्हणजे बेनके, सोनवणे आणि शेरकर. शेरकरच येते. शेरकरचे ते. लोकप्रियता आहे. काय शेरकरांनी असं काय चांगलं केलं की त्यांना आमदार करायचं? तालुक्याचं नंदनवन फुलवलं त्यांनी. शेठबाबांनी केलं. आपण ते आहेच आहे ना हो. शेठबाबांनी जरी केलं तरी आहेच आहे ना. शेठबाबांची सगळी पुण्याई सत्यशील शेरकरांनाच, बाकीच्यांना नाही. असं कसं म्हणते? केलंय ना साहेब. काय काय तुम्हाला काय सुचवायचंय? आम्हाला कोण अख्खा कारखाना आहे ना तो शेठबाबांनी केला, त्यांच्यानंतर सोपान शेटने केला, त्याच्यानंतर सत्यशील करतोय. लोकांना पेमेंट चांगले मिळते, व्यवहार चांगले आहेत. भीमाशंकर पेक्षा बाजारभाव या वेळेला पहिला हप्ता कमी दिलाय. अहो, आपल्या जी ऊर्जा निर्मिती झाली त्याला 150 कोटीचं कर्ज आहे. आंबेगाव तालुक्याने दिलीप वळसे पाटील असताना त्यांनी ते ऊर्जेचं हे केलं आणि त्यांना सबसिडी मिळाली. त्यांना कर्ज नाही, आपल्याला व्याज भरायला लागते, म्हणून आपल्याला 100-200 रुपये कमी द्यायला लागतात आंबेगावपेक्षा, भीमाशंकरपेक्षा. शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, बहुतेक आता पुढे दोघांचा दुरंगी सामना होऊ शकतो. काय होईल दोघांपैकी कोण विजय होईल? अमोल कोल्हे. का कोल्हेच का आढळराव का नाही? एक आता हे शरद पवार ज्याच्या पाठीमागे आहे ना तीच माणसं निवडून येणार. म्हणजे शरद पवारांची पुण्याई हो, शरद पवार निवडणुकीला कोल्हेंना कामाला येईल. हो, शेतीसाठी आहे ना शरद पवार कोल्हेंनी कांद्यासाठी प्रसंग केंद्रामध्ये मांडला आणि आज तुमची 15 दिवसामध्ये तुम्हाला परवानगी मिळाली. आणि सत्ता नसताना एवढं करू शकतो, सत्ता आल्यानंतर तो काही करू शकतो ना. म्हणून शेतकऱ्यांना सत्तेवर असताना शरद पवारांनी कांद्याला हमी बाजार भाव किंवा इतर पिकांना हमी बाजार भाव का दिला नाही? शेतकऱ्यांची आजही तीच ओरड आहे. तर केंद्रामध्ये सरकार त्यावेळेस होतं, त्यांनी कर्जमुक्ती केली. कर्जमुक्ती केल्यानंतर तुम्हाला हमी भावाला काही अडचणी असतील त्यावेळेस नसून दिली, पण शेतकऱ्याचे कर्ज माफ तर केलं त्यांनी. आणि नाही म्हटलं तरी कांद्याला बी त्यावेळेस चांगले बाजार होते. निर्यात बंदी केली नाही. निर्यात बंदी न केल्यामुळं जेवढे आपल्याला म्हणजे जमा खर्च करून जे पैसे मिळतात तेवढे कांद्याला मिळालेले आहेत. आजची अशी परिस्थिती का मुद्दल सुद्धा होत नाही आजच्या बाजारामध्ये. आज 100-120 रुपयांनी कांदे जातात, त्यावेळेस आम्हाला 300-400 रुपयांनी कांद्याला बाजार मिळालेले आहेत, पण हमी भाव नाही दिला त्यांनी. जर विद्यमान खासदार अजित पवारांच्या सोबत गेले असते तर काय चित्र पाहायला मिळालं असतं? कोण कोण? विद्यमान खासदार अमोल कोल्हे जर अजित पवारांसोबत गेले असते तर 2024च्या निवडणुकीत काय चित्र पाहायला भेटलं असतं? आता ते कसं आहे माहिती का, त्यांच्या बरोबर गेले असते तर शरद पवार ज्यांच्या बाजूने आज लोकांचा जो कल आहे तो शरद पवार काय, तो अमोल कोल्हे किंवा सत्यशील हा आहे अशातला पण नाही, पण शरद पवार जास्त कल आहे. शरद पवार शेतीसाठी जो काय करेल तो आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान सन्मान योजना शेतकऱ्यांना दर महिन्याला 2000 रुपये मिळत आहेत. तुम्ही समाधानी आहात का? काय मिळतं 2000 मध्ये? त्याला डबड तरी मिळत आहे का? ते त्यालाच नाही ना मिळत. 2000 यापूर्वी ते पण मिळत नव्हते. अहो, ते मिळत नव्हते, पण शेतीला जरी बाजार मिळत होता ना चांगला. शेतीला बाजार मिळत होता, ऊसाला बाजार मिळत होता. हे 200-2000 रुपये देऊन कशा किती काय साहेब? आज देश जो सुरक्षित आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे पण आहे. अहो, 60 वर्ष झाले आपल्याला स्वतंत्र मिळून. 75 वर्ष झाली. तर ही जी प्रगती आहे, धरणं आहे, कुठल्या काळात झाले? ऊर्जा, रेल्वे, आमकं तमकं हे संपूर्ण प्रकल्प चाललेत. हे 60 वर्ष हे म्हणतात ना काही केलं नाही काँग्रेसनी. मग 60 वर्ष तुम्ही जगले कसे? काय काय प्रगती आज? तुम्ही 8 वर्षामध्ये फक्त आयत्या पिठावरती हे केलं ते केलं दाखवतात. काँग्रेसने जे केलं ना ते कोणाला करता पण येणार नाही. विद्यमान आमदार अतुल बेनके आमदार होऊन आता 4 वर्ष होऊन गेलेत. त्यांच्या कामकाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही समाधानी आहात का? त्यांनी ठराविक ठिकाणी तोंड बघून काम चांगलं केलेलं आहे. शिरोलीमध्ये काय केलं नाही? शिरोलीमध्ये केलं की नाही म्हणते कसं म्हणते, पण तोंड पाहून म्हणजे तुमची युती आहे की नाही? तुमची युती म्हटल्यानंतर सतीशीला सुद्धा कुठं जरी तुम्ही ज्यावेळेस काम करता पैसे कुठून आणता? तुम्ही सरकारचे पैसे असतात. मग सरकार तुमचं काँग्रेसचं पण होतं का नाही? मग तिथं तुम्ही रस्ते दिले त्यावेळेस तुम्ही चेअरमनला बोलावलं पाहिजे ना. तिथं तोंड बघून फक्त न काही ज्याला पद नसताना त्याला महत्व दिलं आणि त्यांच्या हाताने रस्त्याची उडवाटणं बिटणं करून कामं करून घेतली.
आपण काम केलं आम्ही कुठं नाही म्हणतो, काम केलं ना. सत्यशील शेरकरांच्या घराकडे जायचा सुद्धा रस्ता झालेला आहे. तो रात्रीतून झाला. सत्यशील शेरकरांकडेच्या घराकडचा रस्ता कुठला? रात्रीतून झाला. जुन्या घरचा का नव्या घरचा? जुन्या घरचा विषय कुठे? नव्या घरचा ना. मग आता तो नव्या घरचा, ते चेअरमन आहे, ते आता अख्ख्या तालुक्यासाठी काम, आपल्यासाठी काम करतात, त्यांच्यासाठी झालं तर काय एवढं काय अवघड, काय वाटायचं काय कारण आहे? तुम्ही मगाशी म्हणाले एक रस्ता रात्रीतून झाला, कोणाचा विषय? ते नाही सांगू शकत. झालाय पण रस्ता. अभिजित शेरकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता रात्रीतून झाला अशी माहिती मिळते. मिळाली. खरं का बोलत नाही? काय खरं बोलायचं? हाय झालंय तुम्ही, झालं कळलं, तुम्ही प्रश्न विचारलं. चांगली गोष्ट आहे ना. चांगलीच गोष्ट आहे ना, कोण नाही म्हणते. आता सरकार याचं होतं ना, आहे ना आपलं युतीचं सरकार आहे, त्यातनं आले. लोकप्रियता अतिशय चांगली ना, चांगलीच आहे. लोकप्रियता चांगलीच आहे ना. आता केंद्र सरकारचा कारभार समाधानकारक आहे का एक शेतकरी म्हणून काय वाटतं? केंद्र सरकारचा कारभार अतिशय चांगला आहे, पण शेतीविषयी धोरण फार विचित्र आहे. शेतीविषयी म्हणजे मला नाही, महाराष्ट्रात कोणालाच मान्य नाही शेतीविषयी त्यांचं धोरण अजिबात केंद्र सरकारचं चांगलं नाही. तुमचे कांदे किती? माझे कांदे 4 एकर आहेत. सध्या बाजारभाव काय? 160 रुपये 70 रुपये 10 किलोला. 10 किलोला. परवडतं का? काय परवडणार सांगा ना, काय खर्च आहे? ट्रॅक्टर पासून सांगू का काढणीपर्यंत काय खर्च आहे? अहो, आज रोटर मारायचं ठरलं तर 2200 रुपये लागतात, ट्रॅक्टर नागलं तर 1100-1800 रुपये लागतात, रोटर परत सारे पाडायचे की 600 रुपये लागतात. तासाचे. कांद्याचं बी, कांद्याचं रोप, लावगड, खोरापणी, कांदे काढणे, मैच्यामध्ये टाकणे, परत कांदे मार्केटमध्ये नेसतोपर्यंत कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. आणि कांद्याची आज 200 गोणी जर निघाल, एका गोणीला 700 रुपये गोणी जी होतात, 200 गोणी एकरने 1,40,000 रुपये होतात. 80,000 तुमच्या याच्यातच जातात पांडून. खाली 80,000 रुपये सुद्धा मिळत नाही. 80,000 म्हणजे काय? जर 1 एकर जमीन जर असेल एखाद्याला आणि 80,000 रुपये जर मिळत असते तर काय भागवायचं? त्यांनी पोराला शिकवायचं का? बायकोची आईश करायची का? तुमचं आमचं कोणचं काय द्यायचं ते देणं द्यायचं? हा भाग आहे ना. काय 1 एकर 2 एकर जमीन असून काय होणार आहे? एखाद्या मुलाचं शिक्षण जर करायचं असेल तर 2-2.5 लाख रुपये डोनेशन भरायला लागते, तो माणूस 4 वर्ष उजरत नाही. काय कांद्याला बाजार काय? जर आज कांद्याला गेल्या वर्षी परवानगी न देता गेलं तर 5,000-4,000 लोकांची कांद्याचे पैसे झाले. 4,000-5,000 गुण होत होती आणि या सरकारने डायरेक्ट निर्यात बंद केली. आता चालू केली तर ती बी फुसकीच केलेली आहे. काल मी बाजार पाहिले 160-70 रुपयाच्या पुढे बाजार नाही. चांगले कांदे असल्यामुळे तर 200 रुपये बाजार आहे. मागच्या आठवड्यामध्ये शरद पवार आंबेगाव तालुक्यामध्ये आले, तिथले सभेची गर्दी पाहता दिलीप वळसे पाटलांना 2024च्या विधानसभेची निवडणूक जड जाऊ शकते. लय वेळा जर जाऊ शकते. कोण होईल तिथे आमदार? तिथं आमदार निकम देवदत्त निकम. काय कशामुळे? अहो, तो मार्केट यार्ड मध्ये आता तो शेतकरी स्वतः शेतकरी, त्यांनी काय सांगितलं किंवा शेतकऱ्यांना पटते ना त्यांनी काय केलंय, किंवा आता त्यांचे 2 कारखाने झाले. ते 2 कारखाने कुठं काय पाणी भरायला गेला होता? 2 कारखाने त्यांनी गेले, कुठून आणले ना? अहो, हा सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांनी बाजार समिती अमकं तमकं करताय चांगलं. विद्यमान आमदार अतुल बेनके समजा निवडणुकीच्या अगोदर शरद पवारांसोबत परत आले तर काय चित्र पाहायला मिळेल? तर मग आमदार अतुल बेनके होऊ शकतात, सत्यशील माघार घेऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? पाठीमागे बराकीचं काम चाललंय, कांद्याची परिस्थिती अशी आहे, काय शेतकऱ्यांसाठी सरकारने काय करायला हवं? तुम्ही काय सुचवाल? निर्यात धोरण बदलायला पाहिजे. ज्यावेळेस आमचा कांदा मातीमोल भावाने विकला जातो त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं आमच्यासाठी? मग ज्यावेळेस आमच्या कांद्याला बाजार मिळतात त्यावेळेस गव्हर्नमेंट का लगेच निर्यात बंदी येते, त्यांची काही बाकीचं हे करतं, व्यापाऱ्यांवर धाडी टाका, हे करा ते करा. पण तुम्ही आमच्याच पोटावर कायम पाय देणार का? ज्यावेळेस बाजार नसते त्यावेळेस मग बघा ना आमच्याकडे काय सूचना. काय सूचना म्हणजे तुमचं निर्यात ही कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे, बंद करायची नाही. कसं आहे, शेवटीच जो खुर्चीवर असतो त्याला ग्राहक पण महत्वाचा, उत्पादक पण महत्वाचा, दोन्हीचा ताळमेळ साधताना हे काही गोष्टी प्लस मायनस करावे लागतात. बरोबर आहे ना. पण ज्यावेळेस मग बाजार पार डाऊन असत, गेल्या वर्षी पहिल्यांदा 70-80 रुपये बाजार होते, त्यावेळेस आमच्याकडे कोणी बघितलं? मग आमचे कांदे 70-80 रुपयांनी विकले आम्ही सुरुवातीला, मग आमच्याकडे त्यावेळेस का नाही पाहिलं? कांद्याचे बाजारभाव वाढतात, कमी होतात, प्रामुख्याने पडतातच, तरी देखील शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड का करतो? आता प्रत्येकाला अपेक्षा असती, आणि कांदा एक 3 महिन्याचं पीक आहे आणि नगदी पीक असल्यामुळे पैसे मिळून देणारं पीक आहे. आणि सध्या कांद्याला तर मागणी आहेच आहे. कांदा जेवढा आपल्या देशात पाहिजे, कुठं हवामानाने साथ नाही दिली, कुठं काय त्याच्यामुळे कमी जास्त स्वरूपात उत्पन्न होतं, घट होती, येत होतं. त्याच्यामुळे कांद्याला एक श्रावण महिना झाल्यावरती बाजार राहते. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी हा कांद्याकडे वळतो.
जगाचा पोशिंदा बळीराजा, शेतकऱ्याचे नावं सांगून सगळी मंडळी मतं मागतात. खुर्चीवर बसले की सगळी मंडळी बळीराजाला सोयीस्कररित्या विसरतात. काय वाटतं तुम्हाला? नाही ना, असं नाही ना केलं पाहिजे. अहो लई इथं रात्रंदिवस आम्हाला लाईट नाही, सिंगल पेज लाईट असती, फक्त 4 दिवसात आम्ही भरण्या करायच्या, रात्रीच्या भरण्या करायच्या, लागवडी करायच्या, खूप मेहनत घ्यायला लागती. समजा आता गहू कापायचा, एवढ्या उन्हात गहू कापायचा, मेहनत खूप आहे इथं, पण त्या मानाने रिटर्न आम्हाला मिळतच नाही. आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. शिवाजीराव आढळराव, विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, ह्या दोघांचा सामना होऊ शकतो. कोणाचा टांगा पलटी होईल? आढळराव पाटलांचा. काय, कशामुळे? अमोल कोल्हेंचं काम आहे. काम म्हणजे ते खासदार आहेत, ते लोकसभेत त्यांनी प्रश्न मांडले आपले, जे काय फक्त भाषण केलं म्हणजे प्रश्न सुटतो. बैलगाड्या संदर्भात त्यांनी भाषण केलं म्हणजे. पण मी काय म्हणतो, खासदाराचं काम आपले प्रश्न लोकसभेत मांडणं आहे. माझा एक प्रश्न मी तुम्हाला घेतो. समजा हा बाजूचा रस्ता आहे, ह्या रस्त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं, तुम्ही या गावचे सरपंच आहे, आणि नंतर तुमचं सरपंच पद गेलं, दुसरी व्यक्ती सरपंच झाली, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं, तर हे कामाचं श्रेय कोणी घ्यायचं, तुम्ही का त्यांनी? नाही, पहिल्याच माणसाचं कामाचं श्रेय आहे ते. मग शिवाजीराव आढळराव यांनी 15 वर्ष काही केलंच नाही. काय केलं त्यांनी? आमच्या गावात एकदाच आले होते, 3 टर्म मध्ये आमच्या गावात एकदा आले होते फक्त शिवाजीराव आढळराव, तरी त्यांना 3 टर्म दिल्या. कारण तुमच्या गावात आले नाही म्हणून नाराज? हा, मग बरोबर आहे ना. कोल्हे साहेब किती वेळा आले? कोल्हे साहेब आमच्याकडे 2 वेळा आले. आणि आमच्या अपेक्षा नाही का कोल्हे साहेबांनी आमच्याकडे आता दशकिरीला यावं का? आमच्याकडे येऊच नका. आमचे प्रश्न त्यांनी लोकसभेत मांडले. ज्यावेळेस कांदा आमचा निर्यात होत नव्हता त्यावेळेस त्यांनी त्यांना सांगितलं, ते वाचा फोडली त्या प्रश्नाला त्यांनी तिथं. ज्यावेळेस बैलगाडी शर्यत होती त्यावेळेस ते तिथं बोलले. शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीनं कोल्हे लोकसभेत मांडतात, रस्त्यावर मांडतात, म्हणून तुम्ही कोल्ह्यांचे फॅन? हो, फॅन नाही तो माणूस. कारण आणि खासदार आहे ते, 6 तालुक्याचे खासदार आहे. त्यांनी काय बा लोकल कामं नाही करायची, म्हणजे त्यांच्याकडे ते नाही, त्यांनी तालुक्यांचेच प्रश्न मांडायचे. आता निवडणूक आली म्हणून ते लोकांमध्ये फिरायला लागले अशी त्यांच्यावर टीका होते. नाही, तसं नाही. त्या आल्यावर सगळेच फिरतात. कोल्हे साहेबच फिरायला लागले असं काही नाही. मग आमदारही फिरणार आहे, सगळेच फिरणार आहेत. फार नगरसेवक त्याच्या वार्डात निवडणूक आल्यावर, मग त्याला काय एवढं. आता लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या निवडणुका पुढे कसं होईल, काय कुठं जाईल माहित नाही. परंतु सध्या तुमच्या विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या अंगामध्ये विधानसभेचं वारं शिरलेलं दिसतंय. सत्यशील शेरकर मतदारसंघात फिरतायत, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये जास्त प्रमाणात जात आहेत. सभा समारंभांना, कुठे अंत्यविधी असेल, दशकरी असेल, पूजा अर्चा असेल, वाढदिवस असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, तिथे त्यांची हजेरी वाढलेली आहे. सत्यशील शेरकरांनी 2024च्या विधानसभेची निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. शरद पवारांचा वरदहस्त त्यांना मिळाला. काय चित्र पाहायला मिळेल? शरद पवार दादांचा म्हणजे त्यांचा जर त्यांना मिळाला म्हणजे आहेचे तर पाठिंबा तर दादा निवडून येणार. पवार साहेबांचं चिन्ह पण गेलं, आता नवीन तुतारी मिळाली. हा, कुठल्या याच्यावर लढायची तयारी आमची? हा, आम्ही पण त्याच्यावर तुतारी. काय म्हणाले तुम्ही? आम्ही वाजवू तुतारी. म्हणजे शेरकर विधानसभेला उभे राहिले तुतारीच्या चिन्हावर, तर तुतारी वाजवणार? तुतारीचे नाही, ते पंजाच्या चिन्हावर. शेरकर जर पंजाच्या चिन्हावर उभे नाही राहिले तर मग पुढे काय? नाही, ते आता ते ज्येष्ठ ठरवतील. ते कुठल्या चिन्हावर उभं राहिलं पाहिजे? त्यांनी पंजाबच राहिलं पाहिजे. पण ते 3 पक्ष आता त्यांची महाविकास आघाडी ठरवणार. म्हणजे काँग्रेसला ही जागा सोडली पाहिजे. ते आता कसे आता वरिष्ठ ठरवतील काँग्रेसची द्यायची. 2 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी हा उमेदवार 2 महिन्यापूर्वी पवार साहेब कारखान्यावर आले होते. जुन्नरला आदिवासी मेळा होता. शेरकरांच्या घरी पत्रकार परिषद झाली. तिथं हा विषय पत्रकारांनी छेडल्यावर शरद पवार असं म्हणाले की जुन्नरची जागा ही आमची आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आता सत्यशील शेरकरांना जर विधानसभेला उभं राहायचं असेल तर शरद पवारांच्या सोबत जावं लागणार आहे पवार साहेबांच्या वक्तव्यावरून. मग गेले तर चांगलंच आहे. म्हणजे शरद पवारांच्या पक्षात जायचं आणि तुतारी वाजवायची? हो, गेले तर चांगलंच आहे. काय तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांचं कन्फ्युजन आहे. मी काय म्हणतो, तो पुढचा प्रश्न आला आता ती सीट. साधा विषय, एक मिनिट. त्यावेळेस पवार साहेब म्हटले, त्यावेळेस राष्ट्रवादी चिन्ह पवार साहेबांकडे होतं. म्हणजे आता झालं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर शरद पवार कारखान्यावर आले होते. शेरकरांच्या निवासस्थानी गेले, पत्रकार परिषद झाली. पत्रकारांनी विचारलं की बाबा शेरकरांची तुमची जवळीक वाढली
प्रश्न एक मिनिट मला बोलू द्या तसं ना. नाही. एक मुद्दा. त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं का जुन्नर विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आहेच. सत्यशील शेरकरांना आमदार व्हायचं असेल तर हा तिढा सुटणार कसा? शेरकरांना शरद पवारांच्या पक्षात यावं लागेल का? तसं नाही. आता ती जागा उद्या शिवसेना पण आहे, उद्धव ठाकरे गट आहे किंवा महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोण मागते त्याच्यावर अवलंबून आलं. ही जर जागा उद्धव ठाकरेंना जाऊ शकते, पवार साहेबांना येऊ शकते किंवा काँग्रेसला पण येऊ शकते. तसं काही हे नाही. पण आता पुढची घडामोड जशी होईल. म्हणजे पवार साहेब बोलतात तसं वागत नाही मग असं म्हणायचं? नाही तसं नाही काही. पवार आता पवार साहेबांनी जर सांगितलंय की बाबा जुन्नर विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, म्हणजे उमेदवार काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आता अजितदादांक गेली. अहो दादा तुम्ही समजून घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेलीच आहे. त्याच्यानंतर शेरकरांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली तेव्हा शरद पवार असं म्हणाले की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे शरद पवारांची आहे. मग जर ही जागा शरद पवारांनी उमेदवारी द्यायची ठरवली शेरकरांना तर शेरकरांना तुतारी वाजवावी लागेल. नाही. जर पवार साहेबांचा पाठिंबा असेल ते जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आले तर आम्ही तुतारीवर पण लढू. तुम्हाला काय वाटतं? नाही, ते काँग्रेसच्या चिन्हावरच लढवतील. लढवतील का लढवायला पाहिजे? लढवायला पाहिजे. लढवतीने बिन लढवायला बी पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? लढवू तुतारी वाजवायची का हाताचा पंजा दाखवायचा? नाही. आमचं असलं नाही. तू तरी असली तरी आम्ही आहेचे आणि त्यांनी पंजाब हे केलं तरी आम्ही त्यांच्या मागे म्हणजे शेरकर कुठल्याही चिन्ह उभे राहू त्यांना आमदार करायचे, त्यांच्या बरोबर आम्ही आहेचे. तुम्हाला काय वाटतं? सत्यशील शेरकर पक्ष आमचा तोच. भाऊ तुम्हाला काय वाटतं? राजकारणात आपल्याला जास्त इंटरेस्ट नाही. भाऊ तुम्हाला काय इंटरेस्ट राजकारण? तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट? सत्यशील दादा शेरकर. सत्यशील दादा शेरकर जिंदाबाद. आमदार का पाहिजे काय माहित नाही. आमदार का पाहिजे माहित नाही. बरं साहेब ऐका ना. आता हे बघा तुम्ही आमच्याकडनं माहिती घेतली. आमच्यापेक्षा जास्त तुम्ही येता म्हणजे तालुक्यामध्ये गावागावात जाता किंवा तुम्ही लोकसभेच्या मतदारसंघात जाता, आमदार विधान भवनाच्या याच्यात जाता. म्हणजे 6 तालुके बघितले तुम्ही, प्रत्येक गावांगाव पाहिलं. मग तुम्ही एक सांगा आम्हाला का शेतकऱ्याच्या दृष्टीने तुमच्या मनात कोणता नेता आहे? हे पहा आम्ही जेव्हा फिरतो शेतकरी व्यथा मांडतात ते विघ्नर टाइम्स आम्ही दाखवत असतो. शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत यासाठी तुम्ही विघ्नर टाइम चॅनल बघा. आम्ही पाहतोच. प्रश्न असा आहे वैयक्तिक तुम्ही सांगा ना तुमचं मत का बा आज शेतकऱ्याच्या दृष्टीने ते भाजप सरकार चांगले का? आम्ही तर म्हणतो पहिले जे होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे पहिले युती सरकार होतं पुन्हा पहिले केंद्रात सुद्धा ते सुद्धा चांगलंच होतं. ज्या टायमाला शरद पवार साहेब कृषी मंत्री होते त्या टायमाला सुद्धा त्यांच्यावरती प्रेशर यायचा विरोधी पक्षनेत्यांचा का निर्यात बंदी करा, कांदा 50 झाला, 60 झाला, 70 झाला. पण ते काय म्हणत होते त्या टायमाला माझा शेतकरी हा जागलाच पाहिजे, त्यांचे 2 रुपये झालेच पाहिजे. इथून मागे म्हणजे केंद्र सरकारच्या कारभारावर शेतकरी नाराज आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु केंद्र सरकारचे काही निर्णय चांगले पण आहेत. पवार साहेब यापूर्वी बरेच काही निर्णय करू शकत होते. फक्त इंडस्ट्रीसाठी चांगले आहेत ना आता भाजपची. मला काय तुम्ही आज आयटीचं तुम्ही इंजिनिअरिंग झाली तुम्हाला 1.5 लाख पॅकेज महिन्याला. तुम्ही शेतकऱ्यांसाठी चांगलं नाही. शेतकऱ्यांसाठी नाही ते चांगलं. शेतकऱ्यांसाठी नाही ते चांगलं. त्यामुळे यांचं म्हणणं जाणून घ्या. 2000 आम्हाला नको. अहो ज्यावेळेस 2014 तुम्ही सरकार म्हणजे काँग्रेस भाजप सत्तेवर आलं 455-555 रुपयाला डीएपी ची गुण होती. आज 1350 रुपयाला डीएपी ची गुण. काय आम्हाला 2000चं करायचंय? आम्ही देऊ त्यांना 4 महिन्याला 2000. अहो एवढे डोस कांद्याला खतं टाकायला लागतात, ऊसांना खतं टाकायला लागतात, भरमसाठ पैसे जातात. एवढं भांडवल खूप म्हणजे आमचं भांडवल खूप वाढले. पेट्रोल आपलं 75 रुपये होतं 65 ते 75 14ला. तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा जुन्नरचे आमदार सत्यशील शेरकर झाले पाहिजे. तुमच्या भावना ठीक आहे, होतील नाही होतील मतदार सगळे ठरवतील. विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजपचे नेते आशाताई बुचके आणि विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर असा चौरंगी सामना कदाचित जर झाला कोणाची बारी लागेल? चेअरमन साहेबांची, सत्यशील दादाची. 100% येणार. त्यांची वोट ज्याची त्याची वोट आहेत. आणि पवार साहेब हा मेन पॉइंट. पवार साहेब दादांच्या मागे राहिले, विषय संपला. दादा येणार. विघ्नरचे माजी अध्यक्ष स्वर्गीय स्वपन शेठ शेरकर हे सुद्धा विधानसभा निवडणूक लढले होते. माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर विधानसभा निवडणूक लढले होते. काय चित्र पाहायला मिळालं आपण पाहिलंय त्यावेळेस आपण काँग्रेस पक्षाकडून लढले होते ते.
म्हणजे पवार साहेबांचा आशीर्वाद सत्यशील शेरकरांना मिळाला हो. तर सत्यशील आमदार होऊ शकतात. हो फार 100%. तुमचं काय मत आहे? हो, शरद पवारचं जर हे मिळालं तर दादा 100% उद्धव ठाकरे हा. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे जर सगळे एकत्र राहिले, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे, तर हे परिवर्तन होईल. फार 100%. 101% आपण पाहतोय सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये, शेतामध्ये जी पिकं घेतली जातात ह्या पिकांना योग्य बाजारभाव नाही. प्रामुख्याने भारतीय जनता पक्षावर आणि त्यातल्या त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्य शेतकरी प्रचंड नाराज आहे. महागाई खूप वाढलेली आहे, शेतीच्या पिकाला कुठलाही बाजारभाव नाही, औषधांच्या किमती वाढल्यात, खतांच्या किमती वाढल्यात. लोक म्हणतात परिवर्तन व्हायला हवं. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला पाडायचं हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही ना कोणाची बाजू घेत ना कोणाला बदनाम करत. विद्यमान आमदार यांनी 5 वर्षात काय केलं ते सगळ्यांच्या समोर आहे. विघ्नर कारखाना सत्यशील शेरकरांनी शेठबाबांच्या निधनानंतर कसा चालवलाय हे आपल्या समोर आहे. पाहूया भविष्य काळामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार होतोय, कोण आमदार होतोय. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याबद्दल काही प्रमाणामध्ये लोक नाराजी व्यक्त करतायत. ते आमच्याकडे कधी आलेच नाही. विद्यमान खासदार 4 वर्षात कधी दिसले नाही असा प्रश्न घेतला तो लोक असं म्हणतात नाही त्यांची भाषणं चांगली आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न पोट तिडकीनं मांडतायत आणि अमोल कोल्हेच खासदार व्हायला हवं असंही अनेकांचं म्हणणं आहे. पाहू लोकसभा निवडणूक पुढ्यात आहे, कोणाच्या टांगा पलटी होतोय आणि खासदार कोण होतंय, केंद्रामध्ये कोणाचं सरकार येतंय आणि कोण चितपट होते. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, दालेवाडी. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98 तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.